नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण ह्या चॅनलवर CPP जावा या सर्व लँग्वेज मराठीमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तर आज आहे आपला दिवस नंबर 1 आणि त्यामध्ये आपण शिकणार आहोत सी लँग्वेज. की सी लँग्वेज काय आहे, प्रोग्राम काय असतो, प्रोग्रामिंग काय असतं, सिंटॅक्स काय असतो, अल्गोरिदम काय असतं, कोणतं सॉफ्टवेअर आपल्याला गरजेचं आहे सी प्रोग्राम रन करण्यासाठी, या सर्व गोष्टी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. यात पूर्णपणे बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहोत आणि बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जातील. तर मध्ये मध्ये एक स्क्रीन असेल, त्या स्क्रीनकडे मी बघत राहील की आपलं रेकॉर्डिंग वगैरे सर्व व्यवस्थित चालू आहे का नाही. तर चला तर कोडिंग शिकूया आपल्या मराठी भाषेत. तर सगळ्यात पहिलं आपला हा चॅनल आहे. या चॅनलवर तुम्ही बराचसा रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि असंच थोडं थोडं ग्रोथ करत आपण आपल्या भाषेमध्ये कोडिंग शिकू आणि प्रत्येक मराठी मुलाला कोडिंग समजेल अशा सोप्या भाषेमध्येच तुम्हाला सांगणार आहे. भले नोट्स या आपल्या इंग्लिशमध्ये असेल, पण तुम्हाला मी पूर्णपणे मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये व्यवस्थितपणे समजावणार आहे. तर एक एक करून आपण एक एक टॉपिक डिस्कस करू आणि जसं होईल तसं पूर्ण आधी सी लँग्वेज महिन्याभरात संपू, नंतर CPP, नंतर जावा आणि त्याच्यानंतर मी जसं सांगितलं मन स्टॅक किंवा जावा फुल स्टॅक मधला एक कोर्स आपण या चॅनलला लॉन्च करू, तो पण फ्रीमध्येच असेल. तुम्हाला फक्त काय करायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मराठी लोकांपर्यंत पोहोचायचं आणि सर्वांपर्यंत हा पोहोचला पाहिजे. जेवढे जास्त लोक तेवढे जास्त फ्रीमध्ये कंटेंट इथे डिलिव्हर करण्यात येईल. तर सगळ्यात पहिले आपण आपला मेन जो पहिला लेक्चरचा पॉईंट आहे की सिलेबस काय असेल. म्हणजे की प्रत्येकजण आता कोणता पण सब्जेक्ट शिकत असताना तो सगळ्यात पहिले काय बघतो त्याचा की सिलेबस काय. तर ह्या सिलेबसबद्दल मी पहिलं थोडंसं डिस्कशन करतो आणि मग नंतर आपण एक एक करून पुढच्या गोष्टी डिस्कस करत चालू. थोडासा कॅमेरा वगैरे सेट मी करून घेतो, बरोबर आहे का नाही. कॅमेरा आपला व्यवस्थितपणे सेट झाला पाहिजे, सर्व दिसतं ते, म्हणजे रेकॉर्ड जे करतोय ना ते मला दिसतं की पुढं काय चालू काय नाही या सर्व गोष्टी. तर सगळ्यात पहिलं की तुम्हाला हे सांगाल की सी लँग्वेजची हिस्ट्री काय आहे, कुठून सी लँग्वेजचे असे कोणते फीचर्स आहे किंवा स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल की सी प्रोग्रामचा स्ट्रक्चर कसं राहील. त्याच्या आधी हे सांगाल मी तुम्हाला की प्रोग्रामिंग ॲक्च्युअलमध्ये काय राहतं, प्रोग्राम काय राहतो, सिंटॅक्स काय राहतं, अल्गोरिदम काय राहतं, हे सगळं मराठी भाषेतच सांगणार आहे आपण. कंपायलेशन अँड एक्झिक्युशन कसं सी आपलं वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार व्हॅरी करतं, एक्झिक्युशन कसं व्हॅरी करतं, कारण ते हार्डवेअरवर डिपेंड करतं आणि प्लॅटफॉर्म डिपेंडंट लँग्वेजेस सी, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करू. कीवर्ड आयडेंटिफायर्स, कॉन्स्टंट, स्ट्रिंग ऑपरेटर, हे सर्व आपलं पूर्ण सिलेबसमध्ये तेच असणार आहे. ते पहिलं इंट्रोडक्शन टू सी, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे काय कसं राहील काय नाही. त्याच्यानंतर आपला मेन जो पार्ट येतो, मेन काय येतं आपलं की मेन आपल्याला नेक्स्ट डिस्कस करायचं आहे ते म्हणजे की व्हेरिएबल्स काय, डेटा टाईप काय आणि ऑपरेटर्स काय. असे पूर्ण ऑपरेटर आपण एकदम व्यवस्थित घेणार आहे. म्हणजे तुम्ही माझा आधी मी शिकवलेली ती प्लेलिस्ट, पण आता या चॅनलवर तुम्ही बघशाल तर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. हा पूर्ण सिलेबस एक एक करून आपण सिलेबस करणार आहे. आणि मेन म्हणजे की मी तुम्हाला सी लँग्वेजमध्ये सुद्धा आपण प्रोजेक्ट करणार आहे, CPP मध्ये सुद्धा प्रोजेक्ट करणार आहे आणि जावामध्ये सुद्धा प्रोजेक्ट करणार आहे. आणि या सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही AIचा यूज कसं करशाल, इफेक्टिव्ह वे यूज कसं करशाल, या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. आलं आहे ना. आपण AIचा पण यूज कसं करायचं, म्हणजे की तुमचा एखादा प्रॉब्लेम तुम्ही कसं ChatGPTला विचारून AI सोबत इंटिग्रेट करून कसं इंटरॅक्ट करून कसे तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, या सर्व गोष्टी आपण ह्या पूर्ण लर्निंग फेजमध्ये शिकणार आहे. सी झालं, CPP झालं, DSA झालं. DSA तर मी तुम्हाला या चॅनलवर आपलं एकदम व्यवस्थित होणार आहे. 4 ते 5 महिने DSA घेईल, त्याच्यामध्ये लीड कोड वगैरे, GFG वगैरे सर्व प्रॉब्लेम घेईल, ॲरे स्ट्रिंग आणि ट्री आणि ग्राफचे पण घेऊ. आलं. जसं तुमचा जास्त रिस्पॉन्स आला त्याचप्रमाणे मी सर्व काही गोष्टी सांगणार आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम होता की फर्स्ट इयरसाठी रोडमॅप पाहिजे होता, तर त्याच्यावर पण आपण काम चालू करू. मेन आता आपल्याला शिकायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की सी लँग्वेज काय, सी लँग्वेजची हिस्ट्री काय, या सर्व गोष्टी आपल्याला आधी शिकवायच्या. तर बघा, आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की प्रोग्रामिंगचा यूज कशासाठी केला जातो किंवा प्रोग्राम कशासाठी बनवला जातो. तर एक सॉफ्टवेअर आपल्याला बिल्ड करायचं असतं, त्यासाठी आपण काय करतो, प्रोग्रामिंग शिकतो किंवा डेव्हलप करतो आणि त्या प्रोग्रामिंगचा यूज करून आपण काय करतो, एखादं सॉफ्टवेअर बिल्ड करतो किंवा एखादी वेबसाईट डिझाईन करतो किंवा एखादं ॲप डेव्हलपमेंट करतो. हे सगळं कशाद्वारे होते, कोडिंग लँग्वेजद्वारे होते. का कोडिंग लँग्वेजद्वारे होते, कारण मशीनला आपण ज्या भाषेमध्ये बोलतो ते कळतं का, नाही. मशीनला काय कळतं की त्याच्याच भाषेमध्ये कळतं. आता तुम्ही म्हणशाल कोड पण लिहितं, कोड लँग्वेज ही थोडी मशीन लँग्वेज आहे, नाही. तर कोड लँग्वेज आपण जे लिहितो ना ती ह्युमन रीडेबल फॉर्ममध्ये राहते, म्हणजे की माणूस त्या गोष्टी रीड करू शकतो अशा फॉर्ममध्ये ती कोडिंग लँग्वेज असते. आणि ती प्रत्येक लँग्वेज ही स्ट्रक्चर वाईज थोडी वेगळी, सी वेगळी आहे, CPP वेगळी आहे, जावा वेगळी, असे वेगवेगळे तरीके. पण ह्या लँग्वेज आपण काय ह्युमन रीडेबल, म्हणजे की माणूस त्या गोष्टीला काय करू शकतो, समजू शकतो. आलं. पण याच समजायचं कोणाला, आपल्याला मशीनला. तर मशीनला समजावण्यासाठी परत काय डिझाईन केलं जातं, एक म्हणजे कंपायलर असतं. काय असतं, कंपायलर असतं. आणि तो कंपाईल काय करतो, कंपायलर काय करतो,
जो ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये जो पण तुम्ही प्रोग्राम लिहिलाय त्याला काय करतो, डायरेक्टली कंपाईल करून कशामध्ये कन्वर्ट करतो, मशीन लेवल लँग्वेज मध्ये. आता मशीन लेवल लँग्वेज मध्ये काय राहतं, 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये जी पण लँग्वेज राहते ती काय राहते, मशीन लेवल लँग्वेज राहते. आता ही मशीन लेवल लँग्वेज डिझाईन करत असताना प्रोग्रामिंग मध्ये काय एकच कन्सेप्ट, एकच लँग्वेज थोडी आहे, मल्टिपल लँग्वेज आहे. जसे आपल्याकडे एकमेकांसोबत बोलण्यासाठी कोणत्या लँग्वेज आहे, जसं मराठी झालं, मराठी नंतर हिंदी झालं, इंग्लिश झालं, तशाच वेगवेगळ्या साईडला गेल्या तमिळ लँग्वेज आहे, कन्नड आहे, दुसरीकडे गेला की दुसऱ्या फ्रेंच वगैरे अशा जापनीज लँग्वेज, अशा प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काय करतं, कम्युनिकेशन बदलत असतं. तसं आणि प्रत्येक लँग्वेजचे काही ना काही फीचर्स आहे, प्रत्येक लँग्वेजचे काही ना काही फीचर्स आहे. तसं प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पण वेगवेगळे सॉफ्टवेअर डिझाईन करण्यासाठी वेगवेगळ्या लँग्वेज यूज केले जातात आणि प्रत्येक लँग्वेजचे काय वेगवेगळे फीचर्स पण आलं आहे ना. आता हे फीचर्स कोणते हे आपण एक एक डिस्कस करून. सगळ्यात पहिलं म्हणजे की आपण जी लँग्वेज शिकणार आहे सी लँग्वेजच का शिकायचं, हा भरपूर मुलांचा क्वेश्चन आहे. तर सी लँग्वेजमध्ये तुमची बेसिक ही लो लेवल लँग्वेज आहे. सिस्टीमच्या जी लँग्वेज ज्याला समजते, सिस्टीमला जी लँग्वेज समजते त्याच्या खूप नजदीक आहे. काय खूप नजदीक आहे म्हणजे की असं समजा की खूप जवळ कम्युनिकेशन आहे. म्हणजे की या लँग्वेजमध्ये असं जास्त इनबिल्ड फंक्शनलिटीज नाही, जसे पायथॉनमध्ये खूप जास्त इनबिल्ड फंक्शनलिटीज आहे, प्रीडिफाईन फंक्शनलिटीज आहे. पण ह्या ज्या पायथॉनमध्ये ज्या आपण लायब्ररी यूज केल्या त्याच्यामध्ये पण काय केलेलं आहे, आपली हीच लँग्वेज यूज केली. आणि लो लेवल साठी ही मोस्टली कोणती लँग्वेज यूज केली जाते, सी. आणि ही फास्टर आहे, त्याच्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम आणि बनवण्यासाठी मोस्टली या लँग्वेजचा यूज केला जातो. आणि बघशाल C++चा यूज करून गेमिंग इंडस्ट्रीमध्ये पण जास्त आता ही लँग्वेज यूज केली जाते. पण सगळ्यात मेन आपलं काय की आपल्याला सगळ्यात पहिलं इफेक्टिव्ह वेमध्ये लॉजिक समजावणारी कोणती लँग्वेज असेल ती कोणती, तुमची सी लँग्वेज. आणि म्हणून मी पहिली स्टार्टिंग कशापासून केली, सी लँग्वेज पासून केली. जसं पुढे जाऊ तसं वेगवेगळ्या लँग्वेज येत राहतील आपल्या, CPP, एक्सेल, जावा, एक्सेल, ज्या ॲडव्हान्स आहे त्याच्यामध्ये OOP वगैरे या कन्सेप्ट असतील. तर सी लँग्वेजची हिस्ट्री जर बघायला गेली तर सगळ्यात पहिलं बघा, दिसतं मी तुम्हाला व्यवस्थित की BCPL डेव्हलप बाय मार्टिन रिचर्ड, मेनली यूज फॉर रायटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर अँड कंपायलर्स. तर 1966 मध्ये काय कोणती लँग्वेज आहे, BCPL नावाची लँग्वेज होती. ही मेनली कशासाठी डिझाईन केली होती, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि कंपायलर्स डिझाईन करण्यासाठी कोणती लँग्वेज यूज केली जात होती, BCPL लँग्वेज यूज केली जात होती. त्याच्यानंतर 1969 मध्ये केन थॉम्सन ॲट बेल लॅब्स बेस ऑन BCPLच्याच बेसिसवर काय केलं त्याने, एक नवीन लँग्वेज तयार केली, कोणती, बी लँग्वेज. आणि ही बी लँग्वेज कशासाठी यूज केली जाते, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम, जसे लिनक्स राहतं याचं युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम होती. तुम्ही OS तुम्हाला एक सेपरेट सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये समजा युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम काय असतं काय नाही. त्याच्यानंतर जी लँग्वेज आली ती आहे आपली 1972 मध्ये. कोणी शोध लावला या लँग्वेजचा, डॅनिस रिची ॲट बेल लॅब्स. एकच काय माहिती का, जे बी लँग्वेज आली होती ना आधी, बी लँग्वेज कशासाठी यूज केली जात होती की ऑपरेटिंग सिस्टीम, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्यासाठी यूज केली जात होती. तर सी लँग्वेज काय, त्याचं इम्प्रूव्ह व्हर्जन आहे. आणि हे कोणी बनवली होती, डॅनिस रिची जो सायंटिस्ट होता त्यांनी काय केलं, बेल लॅबमध्ये एक इम्प्रूव्ह व्हर्जन तयार केलं. कशाचं, बी लँग्वेजचं इम्प्रूव्ह व्हर्जन तयार केलं. आणि बी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम वॉज रिटन इन सी. म्हणजे आधी बी लँग्वेजमध्ये लिहिली गेली होतं ना, आता पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम कशामध्ये लिहिली, सी लँग्वेजमध्ये आपली लिहिली गेली. विच मेड इट पोर्टेबल अक्रॉस डिफरंट मशीन. आणि अशी केली गेली की ती काय केली, पोर्टेबल म्हणजे की आपण तिथं चेंज करू शकतो आणि प्रत्येक मशीन बाय मशीन ती काय करू शकतो, यूज आपण व्यवस्थित करू शकतो. दिस वॉज द की रिझन बिहाइंड द सी सक्सेस. हेच काय सक्सेस आहे, म्हणजे की हार्डवेअर सोबत जे कम्युनिकेशन आहे ते सिम्पल झालं कशामध्ये, सी लँग्वेजमध्ये. आणि सी लँग्वेजचं हेच सगळ्यात मोठं काय निघालं, सक्सेस आपलं ठरलं. नंतर स्टँडर्डायझेशन मध्ये की काय झालं, इन 1989 ANSI म्हणजे काय, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट स्टँडर्डाइज सी ॲज ए NCC ऑल्सो कॉल्ड C89 C19 व्हर्जन्स. आणि बरेचसे जे रूल आहे ना हे ANSIच डिसाईड करते. जसं की खूप सारे कंपायलर आहे, त्या कंपायलरमध्ये काय की आपलं तिथं आपल्याला जी आपली फाईल आहे, पुढे शिकवल मी तुम्हाला हेडर फाईल, ती हेडर फाईल इन्क्लूड करायची की नाही, या गोष्टी कोणी डिसाईड केलेल्या आहे. जसे जसे नवीन रूल येत गेले, जसे ऑर्गनायझेशन तुम्ही समजू शकता, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट स्टँडर्डाइज सीची एक ऑर्गनायझेशन आहे. ते लेटेस्ट इम्प्रूव्ह व्हर्जन त्याच्यामध्ये ऍड केले गेले, नवीन नवीन फीचर्स जसे लँग्वेजमध्ये येत गेले तसे काय केले ते ऍड करत गेले. आणि त्याला नंतर काय लेटर व्हर्जन रिलीज C19 C11 C18 विथ द न्यू फीचर्स. जसे जसे नवीन नवीन व्हर्जन आले तसं काय होत गेलं, हे आपले व्हर्जन पण अपडेट होत गेले आणि नवीन नवीन फीचर्स पण काय होत गेले त्याच्यामध्ये ऍड होत गेले. तर ही अशी काही प्रकारची लँग्वेज आहे. मेनली ही लँग्वेज कशासाठी डिझाईन केली गेली होती, ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करण्यासाठी मेनली यूज केली गेली होती. आणि ही बघितलं की आपण मागच्या ज्या लँग्वेज होत्या, बी लँग्वेज झालं, त्याच्यावर तो पाहिजे तसा परफॉर्मन्स येत नव्हता. हार्डवेअरच्या स्ट्रक्चरनुसार तो काय करत होता, व्हॅरी करत होता. म्हणजे की प्रत्येक याच्यावर OS आपल्याला थोडं अवघड जात होतं तिथं. पण सी लँग्वेजने काय केलं, असं स्ट्रक्चर बनवून दिलं, अशी लँग्वेज ती क्रिएट केली की जी हार्डवेअर सोबत मशीन सोबत काय केलं, इझिली इंटिग्रेट करू शकली. आणि त्याच्यामुळे काय झालं, इझिली त्याला समजावू शकली, इझिली कंपाईल होऊ शकली आणि इन्स्ट्रक्शन पण प्रॉपरली देऊ शकली. म्हणून हेच काय रिझन आहे, सीच्या सक्सेस मागचं रिझन आहे.
हे झालं की हिस्ट्री काय आहे. मेन आपलं काम हे हिस्ट्री वगैरे तर आपण किती पण वाचले तरी मेन आपल्याला काय समजलं पाहिजे त्या लँग्वेज मधलं, की लँग्वेजचे नेमकी फीचर्स काय, ही लँग्वेज काम का करते आणि आपण हीच लँग्वेज का शिकली पाहिजे, ह्या गोष्टी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तो व्हाय सी बिकम पॉप्युलर. सी लँग्वेज पॉप्युलर होण्याचं कारण काय, की सिम्पल एट पॉवरफुल, म्हणजे ही लँग्वेज काय सिम्पल आहे आणि दुसरं म्हणजे की पॉवरफुल आहे, आणि मशीन लेवल म्हणजे की लो लेवल फीचर्स क्लोज टू हार्डवेअर. याच्यामध्ये काय लो लेवल फीचर आहे आणि हार्डवेअरच्या क्लोज आहे, विथ हाय लेवल फीचर्स इझी टू अंडरस्टँड. म्हणजे की याच्यामध्ये काय हाय लेवल फीचर्स पण इझिली मशीन सोबत कम्युनिकेट करू शकतो आणि अंडरस्टँड करण्यासाठी पण काय इझी, कोणाला, मशीनला अंडरस्टँड करण्यासाठी. कारण आपल्याला इन्स्ट्रक्शन ऑब्व्हियसली कोणाला द्यायचे राहतात, मशीनलाच द्यायचं असतं. आणि वाईडली यूज इन सिस्टीम प्रोग्रामिंग, कंपायलर्स, ऑपरेटिंग सिस्टीम अँड एम्बेडेड सिस्टीम. तर एम्बेडेड सिस्टीम तुम्ही म्हणजे असं एक सब्जेक्ट पण राहील तुम्हाला एम्बेडेड सिस्टीम नावाचा. मशीन म्हणजे की आणि सिस्टीम प्रोग्रामिंग मध्ये पण मोस्टली सी लँग्वेजेस यूज केली जाते. ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करण्यासाठी पण सी लँग्वेजेस यूज केली जाते. आणि जेवढ्या पण एम्बेडेड सिस्टीम बघितलं तर आपल्याला हार्डवेअर सोबत इंटिग्रेट करायचं असेल तर आपण मोस्टली कोणती लँग्वेज यूज करतो, आपली सी लँग्वेजेस मोस्टली यूज करतो. आणि ही काय आहे की याला एनर्जी कन्झम्पशन आहे ना, एनर्जी कन्झम्पशन बघितलं तर याच्यामध्ये कमी आहे, म्हणून याला ग्रीन एनर्जी लँग्वेज म्हणून पण ओळखलं जातं. कोणती लँग्वेज, आपली सी लँग्वेज म्हणून ओळखलं जातं. आलं. आता मेन जो पार्ट आहे जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे की प्रोग्रामिंग काय असतं, प्रोग्राम काय असतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे स्टडी करायचं ते म्हणजे काय की ऍक्च्युअल मध्ये आपली जो गिवन दिलेला प्रोग्राम आहे तो एक्झिक्युशन कसा होतो वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार, तो व्हॅरी कसा करतो, हे आपल्याला मेन समजणं आहे. तर पहिलं बघा, व्हॉट इज अ प्रोग्राम. प्रोग्राम काय असतो याच्याबद्दल आपल्याला समजलं पाहिजे. तर प्रोग्राम असं समजा की आता कोणता पण आपण काय केलं, जसं की एक प्रोग्राम लिहिला, एक लँग्वेज मध्ये काय केलं प्रोग्राम लिहिलंय. हा प्रोग्राम आपण का लिहितो कारण आपल्याला काय द्यायची, मशीनला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन देऊन जे पण स्पेसिफिक टास्क परफॉर्म करायचे त्याच्यातून आपल्याला काय मिळणार, ज्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळणार आहे. म्हणजे ते इन्स्ट्रक्शन देण्याचं काम कोणत्या ज्या पण लँग्वेज मध्ये आपण करू तो लँग्वेजला काय म्हणतो, किंवा त्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शनला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, प्रोग्राम म्हणून म्हणतो. आता हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन देण्याचे खूप सारे तरीके, जसं की आता मराठीमध्ये आपल्याला जर कोणाला काही काम सांगायचं असेल तर आपण सगळ्यात पहिले काय करतो की जसं आता आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे, एखादी काम करायचं असेल तर आपण काय करतो, त्या माणसाला बोलवतो आणि त्याला असं सांगतो की अशा अशा गोष्टी झाल्या पाहिजे आणि हे काम परफॉर्म ह्या स्टेपनुसार झालं पाहिजे. त्या स्टेप ज्या सांगतो त्या काय असतं, आपल्या काम करण्याची त्याला इन्स्ट्रक्शन देतो की हे जो गिवन टास्क दिलेला आहे तुला, तो टास्क ह्या वेनी कंप्लीट झाला पाहिजे, ह्या स्टेपनी कंप्लीट झाला पाहिजे. आलं. तर टास्क ज्या लिहिण्याची जी मेथड आहे, म्हणजे जे आपण इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो त्याला, आणि तो जे काम कंप्लीट करतो ते इन्स्ट्रक्शन देण्याचं काम म्हणजे काय राहतं, प्रोग्राम राहतो. तसं मशीनला पण आपल्याला काही जर समजायचं असेल तर मशीनला समजावण्यासाठी काय असतो, आपला मशीनला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी कोण असतो, आपला प्रोग्राम असतो. आणि हा प्रोग्राम कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिला जाऊ शकतो, जे ह्युमन रिडेबल लँग्वेज आहे, जसं सी लँग्वेजमध्ये आपण लिहितो, जावा लँग्वेज आहे, सीपीपी लँग्वेज आहे. या लँग्वेजमध्ये आपण लिहून काय डिसाईड करतो, या लँग्वेजमध्ये आपण काय करतो, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देतो आणि तो प्रोग्राम काय होतो, त्या सिस्टीमवर एक्झिक्यूट होतो, कंपाईल होतो. आणि त्या ज्या इन्स्ट्रक्शन आपण ह्युमन रिडेबल लँग्वेजमध्ये लिहिलेल्या आहे त्या कन्वर्ट होऊन कशामध्ये होता, मशीन लेवल लँग्वेजमध्ये होता. तर मशीन लेवल लँग्वेज म्हणजे कोणती, 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये जी लँग्वेज असते ती कोणती असते, मशीन लेवल लँग्वेज. ऑब्व्हियसली जे मशीन आहे त्याला काय समजतं, बायनरी नंबर समजतं. ही माहिती तुम्हाला, मशीन लेवल लँग्वेज मध्ये कोणती, बायनरी नंबर फॉर्म मध्ये असते, 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये जी लँग्वेज असते त्याला काय म्हणतो आपण, मशीन लेवल लँग्वेज म्हणतो. तर काय होतं याच्यामध्ये, जसं की स्मार्ट फोन ॲप एक्झाम्पल बघू प्रोग्रामिंग मध्ये. द ॲप फॉर स्मार्ट होम सिस्टीम इज प्रोग्राम दॅट लेट्स यू कंट्रोल द लाईट थर्मोस्टॅट फ्रॉम युअर होम. जसं की आता आयओटी बेस खूप सारे म्हणजे की डेव्हलपमेंट झालेलं आहे. तर तुम्ही बघशाल आता की स्मार्ट होम्स मध्ये बघितलं तर काय होतं की तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही काय करू शकता की मोबाईलद्वारे आपण चेक करू शकतो की फॅन चालू आहे का नाही, किंवा हा फॅन चालू आहे त्याला ऑफ करा, मोटर चालू आहे तर मोटर बंद करा. या सर्व गोष्टी काय मोबाईल थ्रू कंट्रोल करता. आता हे मोबाईल थ्रू कंट्रोल करता, यासाठी डिरेक्टली थोडी कंट्रोल होत आहे. ऑब्व्हियसली आपण काहीतरी प्रोग्राम लॉजिक बिहाइंड लिहिलेलं असेल की जे इन्स्ट्रक्शन देते, कशाला मशीनला इन्स्ट्रक्शन देते की आज हा फॅन बंद येतो, तुम्ही मोबाईलवरून एक काय दिलं, क्लिक केलं, ऍक्शन परफॉर्म केल्यानंतर त्या स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन कशाला दिल्या गेल्या, मशीनला दिल्या गेल्या. ऑब्व्हियसली मशीनला जर समजायचं तर मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर मशीन लेवल लँग्वेज मध्ये काय होईल, तो कन्वर्ट होईल आणि कन्वर्ट झाल्यानंतर तो स्पेसिफिक टास्क काय होईल, आपला परफॉर्म होईल. जसं की फॅन बंद होईल. रिमोट कंट्रोल फॉर टीव्ही, जसं की हा रिमोट आहे, या रिमोटने मी काय केलं, कॅमेराला सेट करतोय. जसं कॅमेराला मी इकडे सेट केलं तर हा काय, या रिमोटद्वारे काय होतंय की मी इकडून याला इन्स्ट्रक्शन म्हणजे काय देतो, मी इकडून मी ऍक्शन परफॉर्म करतोय, मध्ये काहीतरी सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असेल की बटन दाबल्यानंतर हे काम आपल्याला करायचं, हे बटन दाबलं तर कॅमेरा इकडे सेट झाला पाहिजे, इकडे सेट झाला पाहिजे. या सर्व गोष्टी कशाद्वारे करतो मी,
या रिमोटद्वारे करतो. तर या रिमोट थ्रू काय होत आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन त्या कॅमेऱ्याला जात आहे आणि या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन देण्याचा वे म्हणजे काहीतरी स्क्रिप्ट वगैरे लिहिली असेल ना, प्रोग्राम वगैरे लिहिलेला असेल ना, तो काय होतोय, मी इकडून ऍक्शन परफॉर्म करतोय. म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन पहिल्यापासून डिझाईन आहे. जर मी हे बटन दाबलं तर हा टास्क परफॉर्म होईल आणि या टास्क परफॉर्म होण्यासाठी जो पण कोड आहे तो चालेल आणि तो कोड कंपाईल होऊन काय होईल, मशीन लेवल लँग्वेज मध्ये होईल आणि मशीन इन्स्ट्रक्शन समजून आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते मिळून देईल. जसं कॅल्क्युलेटरचा ऍप, असे खूप सारे एक्झाम्पल आहे. तुम्ही डेली लाईफ मध्ये खूप सारे स्टडी करता. तर प्रोग्राम काय आहे की अशी इन्स्ट्रक्शन आहे जे कम्प्युटर किंवा डिव्हाइस किंवा मशीनला आपण काय शकतो, इन्स्ट्रक्शन देऊन समजावू शकतो. तो म्हणजे कोण असतो, आपला प्रोग्राम आपला असतो. आलं देण्यात. आता मेन जे आपलं काम आहे प्रोग्राम झाल्यानंतर की आपल्याला हे मशीन सोबत किंवा आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज लर्न करण्याची गरज का पडली. गरज याच्यासाठी पडली की आता जसं समजा की आता जसं मला मराठी येते तर तुमच्यासोबत मराठी सोबत बोलतोय का, कारण तुम्हाला पण मराठी येते, म्हणजे दोघांना मराठी येते म्हणून तर आपण एकमेकांसोबत काय करतो, कम्युनिकेट करतोय. तसंच जर मला मशीन सोबत कम्युनिकेट करायचं तर मशीनला मराठी समजणार आहे का, नाही, ऑब्व्हियसली नाही समजणार. तर मशीनला मशीनच्याच लँग्वेजमध्ये समजावं लागेल. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला काय माहित पाहिजे, मशीन लेवल लँग्वेज माहित पाहिजे. आता मशीन लेवल लँग्वेजमध्ये पण मशीन लेवल लँग्वेजमध्ये जर बोलायला गेलो 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये, तर नंबर आपण इतके लक्षात ठेवू शकतो का, नाही. मग नंबर नाही लक्षात ठेवू शकतो तर मग त्याच्यापेक्षा अजून थोडं नेक्स्ट व्हर्जन काय की एक आलं प्रोग्राम, म्हणजे प्रोग्रामला इन्स्ट्रक्शन देण्याचा वे म्हणजे की प्रोग्रामिंग लँग्वेज आली. ही प्रोग्रामिंग लँग्वेज अशा फॉर्ममध्ये गेली, इंग्लिश फॉर्ममध्ये असते मोस्टली. बघा सी लँग्वेज, इंट मेन असं स्ट्रक्चर तुम्ही जावामध्ये पण बघशाल, पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन, या अशा गोष्टी की ह्युमन रीड करू शकतो. काय करू शकतो, ह्युमन रीड करू शकतो, ह्युमन समजू शकतो. जसं तुम्हाला मी आज सी लँग्वेज शिकवलं तर सी लँग्वेज तुम्हाला समजेल आणि तुम्ही काय करशाल, मशीन सोबत कम्युनिकेट करू शकता. तसंच मला जर मशीन सोबत कम्युनिकेट करायचं असेल तर काय करावं लागेल, त्या लँग्वेज मला आल्या पाहिजे. पण ऑब्व्हियसली मशीन लेवल लँग्वेज आपण नंबरच्या फॉर्ममध्ये लक्षात नाही ठेवू शकत. मग त्याच्यापेक्षा थोडं अजून त्यांनी आधीचं बघितलं म्हणजे की एक इंग्लिश फॉर्ममध्ये आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो आणि त्या इन्स्ट्रक्शन म्हणजे काय राहतं, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे प्रोग्राम असतो. आता या प्रोग्राम लिहायचं म्हणलं तर खूप साऱ्या सिंटॅक्स वगैरे चेंज होता, म्हणजे लँग्वेजच्या हिशोबानुसार मशीन सोबत ज्या वेळी आपल्याला कम्युनिकेट करायचं त्यानुसार काय होतं, सिंटॅक्स व्हॅरी होतो त्याचा. पण हा सिंटॅक्स व्हॅरी होत असताना आपलं सगळ्यात महत्वाचं काय झालं की जसं आता ह्युमन टू ह्युमन कम्युनिकेशन करायचं तर मी काय करतो, मराठीमध्ये बोलतोय. तसंच मला ह्युमन टू मशीन कम्युनिकेट करायचं तर मशीनला मशीनच्या भाषेमध्ये समजायचं असेल तर काय करावं लागलं, मशीन लेवल लँग्वेजमध्येच आपल्याला बोलावं लागलं. आणि या मशीन लेवल लँग्वेजच्या आपण बोलू नाही शकत, तर त्याच्यासाठी काय आलं, एक प्रोग्रामिंग लँग्वेज आली आणि या प्रोग्रामिंग लँग्वेजला कंपाईल करून मग मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून आणि मग मशीनला इन्स्ट्रक्शन देण्यात आलं. आता कंपायलर हा काय झाला, असं समजा ट्रान्सलेटर. जसं की तुम्ही आता बघितलं असेल की आता मोदीजी जेव्हा रशियाला गेले होते तेव्हा एक तुम्ही तो व्हिडिओ व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला असेल ना, की मोदीजी इकडून हिंदीमध्ये बोलत होते. काय करत होते, हिंदीमध्ये बोलत होते. आणि इथे एक काय होता, ट्रान्सलेटर होता. काय होता, ट्रान्सलेटर होता. आणि इकडे पुतीन होते आपले रशियाचे. तर पुतीन यांना कोणती लँग्वेज, त्यांची जी लँग्वेज असेल, जसं रशियन लँग्वेज असेल ती भाषा त्यांना समजते. मोदीजी यांना हिंदी समजत होते. आणि मध्ये जे होते तो ट्रान्सलेटर काय करत होता, हे काम करत होता की हिंदी लँग्वेजला काय करत होता, रशियन लँग्वेजमध्ये सांगत होता. पुतीन जे सर त्यांना सांगत होता आणि इकडून काय करत होते, ते पण रशियन लँग्वेजमध्ये बोलत होते. ह्या माणसाला म्हणजे इथं जो आपला ट्रान्सलेटर आहे याला दोन्ही लँग्वेज समजत होत्या. कोणती कोणती लँग्वेज समजत होती, एक म्हणजे की हिंदी पण येत होती आणि एक म्हणजे की काय येत होती, ज्या पण लँग्वेजमध्ये ते बोलत असेल ती लँग्वेज पण काय येत होती, दोन्ही लँग्वेज. त्यामध्ये जो काय म्हणता येईल त्याला कंपायलर, त्याला दोन्ही लँग्वेज माहित होतं. तसंच प्रोग्रामिंगमध्ये पण काय असतं, एक असते आपली ह्युमन रिडेबल लँग्वेज आणि त्याला मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट केल्यावर काय करतं, मशीनला समजतं. मग त्या मशीन लेवल लँग्वेज करण्यासाठी कोण आलं, कंपायलर आला. त्या कंपायलर बद्दल आपण पुढे स्टडी करणार आहे की कंपायलर काय काम करतो. कंपायलर हेच काम करतो की जो ह्युमन रिडेबल लँग्वेज जी आले आहे त्याला काय करतो, मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो. आलं देण्यात. का बरं आपल्याला मशीन सोबत इंटरॅक्ट करायचं असेल तर काय माहित पाहिजे, प्रोग्रामिंग लँग्वेजेस माहित पाहिजे. नाही तर त्याच्याशिवाय आपण मशीन सोबत इंटरॅक्ट करू शकतो का, नाही. कारण मशीन एक काय डम डिवाइस आहे, त्याला कोणती लँग्वेज समजते का, नाही. त्याला त्याच्याच भाषेमध्ये आपल्याला काय करावं लागेल, समजावं लागेल. आलं देण्यात. नेक्स्ट आता आपल्याला बघायचंय, नेक्स्ट काय बघायचंय, नेक्स्ट आपल्याला बघायचंय की वाय वी नीड टू कम्युनिकेट विथ मशीन. हे सर्व गोष्टी सांगून झाल्या माझ्या. एक नेक्स्ट मला बघायचं ते म्हणजे की आपण डिरेक्टली असा जसा प्रोग्राम आहे, जसं समजा की हा एक प्रोग्राम आहे, सीचा प्रोग्राम आहे. हे काय राहतं हे सगळ्या गोष्टी मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. की हॅलो वर्ड तुम्हाला समजा आता मला आउटपुटमध्ये प्रिंट करायचे, पण हा प्रोग्राम डायरेक्टली काय मशीनला दिला जातो का, म्हणजे हा प्रोग्राम तुम्हाला समजतोय ही ह्युमन रिडेबल लँग्वेज आहे, ह्युमनला समजतंय, पण हा प्रोग्राम डायरेक्टली मशीनला दिला जातो का, तर आन्सर इज नो. डायरेक्ट मशीनला दिला मशीनला समजणार आहे, कारण ही ह्युमन रिडेबल लँग्वेज आहे. आणि ह्युमन रिडेबल लँग्वेज ही मशीनला समजणार आहे का, नाही. तर ऑब्व्हियसली मध्ये काय असेल, आता 2दा-3दा शब्द वापरला ना मी, काय असेल तो कंपायलर आपला असेल. तर या कंपायलर बद्दल आपण समजून घेऊ की कंपायलर कसा काम करतो.
तर कंपायलर तुम्ही असं समजू शकता की एक ट्रान्सलेटर आहे. तुम्हाला मी सांगितलं हा झाला आपला काय, हा एक प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम कन्वर्ट होऊन कुठे होणार आहे आपला ट्रान्सलेटर काय करणार आहे, ट्रान्सलेटर काय करेल, ही जी आपली जसे की इंग्लिश लँग्वेजमध्ये इंग्लिश म्हणजे सी लँग्वेज बघा, सी लँग्वेजमध्ये सी लँग्वेज काय होईल, कंपायलर काय करेल, याला कंपाईल करेल म्हणजे काय करेल, याची ना एक अशी फाईल बनवून देईल. कोणती फाईल ती मी सांगाल तुम्हाला कंपाईल केल्यानंतर कोणती फाईल बनते. आणि ही अशी फाईल राहील की या फाईलमध्ये जे पण लिहिलेलं आहे ना ते कशामध्ये कन्वर्टेड होईल, ट्रान्सलेटर कंपायलर काय करेल, त्याला बायनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट करेल. बायनरी फॉर्म म्हणजे काय की जी लँग्वेज मशीन समजू शकतो, मशीन रिडेबल लँग्वेजमध्ये कन्वर्ट होईल. झालं. हा सी लँग्वेजचा प्रोग्राम आहे. कंपायलर त्याला कंपाईल करेल आणि कशामध्ये कन्वर्ट करेल, 0 आणि 1 0 अशा बायनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला. कारण की मशीनला काय समजतं, ऑन आणि ऑफ म्हणजे काय, 0 आणि 1 हे काय ऑन अँड ऑफलाच एक डिनोट करताय. आणि मशीन काय समजेल की जसे जसे इन्स्ट्रक्शन आले, जसे नंबरच्या फॉर्ममध्ये इन्स्ट्रक्शन आले, मशीन काय करेल त्याला समजेल आणि जो पण स्पेसिफिक आउटपुट द्यायचं ते आउटपुट देण्याचं काम करेल. तर समजलं. आपण डायरेक्ट प्रोग्राम देतो का मशीनला, नाही. ऑब्व्हियसली मध्ये काय असतं, आपल्याला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं की जे काय करेल, जसं की सी लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहिला तर सी लँग्वेजला कंपाईल करण्यासाठी आपल्याला जसं की MinGW, GCC हे जे कंपायलर आपल्याला काय करावं लागेल, आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करावं लागेल. आणि तेव्हा जो पण आपण प्रोग्राम लिहिणार आहे तो काय होईल, कंपाईल होऊन मशीनला कम्प्युटरला आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. आलं. तर या सर्व गोष्टी आहे, या सर्व नोट्स मी तुम्हाला खाली प्रोव्हाइड करेलच. झालं. पण या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असताना म्हणजे की आपल्याला काय काय गोष्टी माहीत पाहिजे, की कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज आता परफेक्ट करायची असेल किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजला पूर्ण वेळेने जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं काय माहीत पाहिजे, सिंटॅक्स माहीत पाहिजे. कारण की आपल्याला स्टडी करायचं ना, जसं मराठी शिकायचं तर मराठी शिकण्यासाठी आपण आधी काय काय बघितलं, तसं आपली मातृभाषा आहे तर आपल्याला लगेच समजेलच. ते लहानपणापासून तेच गोष्टी कानावर पडत असतात, त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये त्या फिट भरलेल्या असतात. पण जेव्हा आपण पहिली दुसरीला जातो, जसं की नवीन कोणी आला त्याला जर मराठी शिकवायचं असेल तर आपल्याला कुठून सुरुवात करावी लागते, आ ई सगळे मूळ अक्षरे पण शिकावं लागतात, नंतर क ख ग हे पण शिकावं लागतं. तेव्हा तो मग छोटे छोटे वर्ड वाचतो, जोडाक्षरे वाचतो, तेव्हा त्याला काय येतं, मराठी येतं. तसंच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जर शिकवायचं असेल त्याला कुठून सुरुवात करावी लागते, सिंटॅक्स सांगावा लागतो की या लँग्वेजचा सिंटॅक्स काय, कसा हा सिंटॅक्स असेल, काय कोडचे रूल आहे, काय कोडचं स्ट्रक्चर आहे, हे आधी सांगावं लागतं. नंतर सिमॅन्टिक्स म्हणजे की कोडचा मिनिंग काय असतो, इंटिमेन काय काम करतं, रिटर्न 0 काय काम करतं, या गोष्टी त्याला काय करायच्या, समजायच्या असतात. आणि मेन म्हणजे की डेटा स्ट्रक्चर. आपण तसं पुढे शिकणार आहे की हा डेटा स्ट्रक्चर याच्यामध्ये यूज कसा होतो, डेटाला कसं आपण स्टोअर करू शकतो या प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून, DSA डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम हे तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे ते व्यवस्थित, त्या गोष्टीची तुम्ही काही चिंता करू नका. नंतर कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे की लूप्स वगैरे शिकावं लागतात, इफ एल्स या गोष्टी शिकावं लागतात. मी पुढे सांगाल तुम्हाला, त्याच्यामुळे हे याचं काहीच नाही. प्रॉब्लेम सॉल्विंग, कोणती लँग्वेज आपण का शिकतो की आपला जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम काय झाला पाहिजे, सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जे पण इन्स्ट्रक्शन द्यायचे, ती इन्स्ट्रक्शन देण्यासाठी जी लँग्वेज आहे ती आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे. आणि मेन काम प्रोग्रामिंग लँग्वेज कशासाठी शिकल्या जातं आजकाल एवढे सगळ्या, की काहीतरी स्पेसिफिक काम आपल्याला परफॉर्म करायचं जे कम्प्युटर थ्रू होणार आहे, इंटरनेट थ्रू होणार आहे, आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं, प्रोग्रामिंग लँग्वेज ही जमली पाहिजे. बेनिफिट्स काय, ऑटोमेशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, करिअर ऑपॉर्च्युनिटीज. ऑटोमेशन म्हणजे की ऑटोमॅटिक टास्क परफॉर्म करू शकता, जसं AI मध्ये पण काय बॅकग्राऊंडला काही ना काही कोडिंग केलेलीच असेल, जनरेटिव्ह मॉडेल त्याच्यामध्ये वापरलेले. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे की आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन बनवू शकतो, जसं की एखादी वेबसाईट बनवायची किंवा एखादं मोबाईल ऍप्लिकेशन बनवायचं आहे, तिथं पण तुम्हाला काय लागणार आहे, कोडिंग रिक्वायर्ड आहे किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज तिथं रिक्वायर्ड आहे. करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे की आता बघा भरपूर लोक चांगले चांगले करिअर निवडताय, कोडिंग शिकताय, मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉबला लागताय, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन या अशा मोठ्या कंपनीमध्ये जॉबला लागतं. आणि या कंपनी जर तुम्हाला पण लागायचं असेल, तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस कशावर करावं लागेल, प्रोग्रामिंग लँग्वेज चांगल्या प्रकारे शिकण्यावर. त्याच्यासोबत तुम्ही त्या लँग्वेजचा यूज करून DSA ज्या लँग्वेजमध्ये शिकता ते DSAचा यूज करून तुम्ही स्पेसिफिक प्रॉब्लेमला किती इफेक्टिव्ह वेने सॉल्व्ह करता याला जास्त इम्पॉर्टन्स असतो. आपण DSA मध्ये शिकू की काय गोष्टी किती रिक्वायरमेंट आहे. समजलं. या थिअरॉटिकल पार्ट आहे हा. मेन आपलं काम काय असतं की प्रोग्रामिंग लँग्वेज काय शिकणे, काय कोणत्या गोष्टी कशा वर्क होतात. जसं की आता तुम्ही म्हणशाल की हे ॲक्च्युअलमध्ये कसं काम करते, म्हणजे की प्रत्येक लँग्वेजचे काय असतं, फीचर असतं. आणि जसं की प्रत्येक लँग्वेजचा सिंटॅक्स असतो, जे पण आपण इनपुट इथून देतो तो इनपुट कुठे जातं, मॉनिटरकडे जातं. आणि जसं कीबोर्ड असतो, मॉनिटर असतो, CPU असतो, प्रोसेस करण्याचं काम CPU करतो, मॉनिटर आपल्याला डिस्प्ले करतो, कीबोर्डच्या द्वारे आपण काय करतो, इनपुट देण्याचं काम करतो. या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती, या गोष्टी वाचून तुमच्या होऊन जाईल. मेन इथं रोल जो येतो ना सी लँग्वेजमध्ये तो म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचा. कसला, ऑपरेटिंग सिस्टीमचा सगळ्यात मोठा रोल आहे. कारण की आता म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय असं समजा, विंडोज, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही ऐकलं असेल, लिनक्स झाल्यानंतर उबंटू तुम्ही ऐकले असेल, लिनक्स अशा मॅक OS, आता जे मॅकबुक वापरत असेल तिथे मॅक OS असते. अशी एक वेगवेगळी
ऑपरेटिंग सिस्टीम असतं. आता तुम्ही म्हणशाल ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, असं समजा की ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट काय करतं, वेगवेगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम करतं, देशामध्ये चाललेल्या सर्व घडामोडी मॅनेज करण्याचं काम करतं, जिथं पण ज्या गोष्टीची नीड आहे त्या गोष्टीचं प्रोव्हाइड करण्याचं काम गव्हर्नमेंट करतं, किंवा काही टास्क परफॉर्म करायचं असेल ते गव्हर्नमेंट करतं. सेम ऑपरेटिंग सिस्टीम पण सेम आहे की स्पेसिफिक टास्कला परफॉर्म करण्याचं काम किंवा मॅनेज करण्याचं काम, कोणता टास्क कधी एक्झिक्यूट करायचा, कोणती रिक्वेस्ट कधी ऍक्सेप्ट करायची, हे सगळं डिसाईड कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम करतं. तर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, सॉफ्टवेअर दॅट मॅनेज कम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस प्रोव्हाइडिंग कॉमन सर्व्हिसेस फॉर कम्प्युटर प्रोग्राम्स. काय, प्रोव्हाइडिंग कॉमन सर्व्हिसेस फॉर कम्प्युटर प्रोग्राम म्हणजे की आपलं काय की कम्प्युटर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे, जे म्हणजे की सॉफ्टवेअर काय करतं ते मॅनेज करतं, कशाला, हार्डवेअर इनपुट, आणि सॉफ्टवेअर म्हणजे की जे तुम्ही त्यामध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करता, या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम कोण करतं, ज्या सर्व्हिसेस आपल्याला डाउनलोड केल्यानंतर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे ऍक्च्युअली एक्झिक्यूट करण्याचं काम कोणा होतं, OS वर केलं जातं. प्लॅटफॉर्म डिपेंडंट OS म्हणजे की असं की जे ऑपरेटिंग सिस्टीम दॅट इज अ डिझाइन टू वर्क ओनली अ स्पेसिफिक टाइप ऑफ हार्डवेअर ऑर प्लॅटफॉर्म. म्हणजे कोणत्या तरी एकाच हार्डवेअर किंवा प्लॅटफॉर्मवर ते एक असं समजा की सॉफ्टवेअर यूज करू शकतो किंवा चालू शकतो. जसं की सी लँग्वेज काय, प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे म्हणजे काय, ही लँग्वेज जसं तुम्ही बघितलं की वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार काय होतं, याचं कंपाईल होण्याची प्रोसेस जर बघितली तुम्ही तर वेगवेगळ्या फाईल जनरेट होतात. कोणत्या फाईल जनरेट होता हे तुम्हाला मी सांगतो. जसं की समजा कोणती आहे, इथं बघा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. आता आपण जी ऑपरेटिंग सिस्टीम यूज करणार आहे ती कोणती आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हा जो प्रोग्राम आहे हा काय, आपला हा प्रोग्राम इंग्लिश लँग्वेज म्हणजे काय, असं ह्युमन रिडेबल लँग्वेज सी लँग्वेजमध्ये आपला हा प्रोग्राम लिहिला गेला आहे. सी लँग्वेजमध्ये लिहिला गेल्यानंतर हा कंपाईल होऊन कशात होईल, ट्रान्सलेटर कंपाईल होऊन कशात होईल, तर कंपाईल झाल्यानंतर इथे ना एक .exe रनेबल फाईल क्रिएट होती. काय म्हणतात, .exe फाईल बनते. आणि हा काय होतं की हा प्रोग्राम आहे ना आधी कंपाईल होतो, कंपाईल काय करतो, कंपाईल करतो, कंपाईल केल्यानंतर आहे ना कोणती अशी .exe फाईल जनरेट होती. आता .exe फाईल म्हणजे कोणती, मी तुम्हाला इथं दाखवतो. .exe म्हणजे कोणती फाईल राहील, इथं बघा ही हॅलो.c नावाची एक फाईल असेल, नंतर हॅलो, आणि इथं बघा एक काय दिसतंय का तुम्हाला, एक .exe फाईल आहे, इथं ब्लिंक झालं थोडंसं बघा, ही काय .exe फाईल आहे. कोणती फाईल आहे, आपली .exe फाईल आहे. तशीच एक फाईल काय जनरेट होती, hello.o नावाची पण एक फाईल जनरेट होती, इथं दिसत असेल तुम्हाला hello.o, जी काय होते कंपाईल होते. आणि कंपाईल झाल्यानंतर काय होते, आपली ही आउटपुट वाली राहते, आणि ही कोणती राहते, कंपाईल झाल्यावर तयार होती कोणती, .exe आपली क्रिएट होती. म्हणजे रनेबल फाईल कोणती, जसं मी याला काय केलं, जर रन केलं, मी काय केलं इथं, याला मी काय केलं, रन केलं. समजा की डिरेक्टली मी काय करतो, शो मोर ऑप्शन आणि ओपन केलं. तो ओपन केल्यानंतर बघा एक छोटीशी स्क्रीन तयार झाली. आता या स्क्रीनला होल्ड करण्यासाठी आपल्याला काय यूज करायला लागतं, गेट CH यूज करायला लागतं. हे तुम्हाला मी पुढे शिकवलंच, याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, आता समजलं जरी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तसं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कसे होते, जसं इथं काय केलं जातं, .exe फाईल जशी जनरेट होती ना, तशी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर काय होतं की जो पण सी लँग्वेजचा प्रोग्राम आहे तुम्ही कंपायलर केल्यानंतर .out नावाची रनेबल फाईल तयार होते. काय होते, रनेबल फाईल तयार होते. जशी तिथे .exe विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम झाली होती ना, तशी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर कोणती फाईल तयार होते, आपली .out म्हणजे रनेबल फाईल आपली क्रिएट होते. आलं आहे ना. तर हे काय, म्हणून सी लँग्वेजला काय मानलं जातं, सी लँग्वेजला मानलं जातं की ही फाईल काय आपली, ही हा प्रोग्राम काय आहे किंवा ही लँग्वेज काय आहे आपली, ही लँग्वेज प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. म्हणजे प्लॅटफॉर्म डिपेंडंट म्हणजे की वेगवेगळ्या OS नुसार काय होते, याची रनेबल फाईल, एक्झिक्युशन फाईल काय होते, वेगवेगळी मिळते. म्हणजे ही काय आहे, हार्डवेअर नुसार काय करते, याचं कंपायलेशन व्हॅरी करते. म्हणजे की ही काय प्लॅटफॉर्म डिपेंडंट OS आहे. तसं जावा आहे का, जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. C++ काय प्लॅटफॉर्मवर डिपेंड करतात. आलं ध्यानात. त्याच्यानंतर काय, लिस्ट कॉमन कोणकोणते, हे म्हणजे की एक्सटेन्शन आहे की .exe म्हणजे काय एक्झिक्युटेबल फाईल आहे, .txt म्हणजे टेक्स्ट फाईल आहे. म्हणजे TXT फाईल जर करायचं असेल तर नोटपॅड किंवा टेक्स्ट एडिटरने आपण ओपन करू शकतो. तर एक्झिक्युटेबल फाईलसाठी काय .exe फाईल म्हणजे की विंडोज OS आपल्याला घ्यावा लागेल. नंतर .jpg म्हणजे काय इमेज फाईल, विंडोज फोटो व्ह्यूअर. .pdf म्हणजे काय पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, तो Adobe रीडर आपल्याला लागेल. सेम तसं C साठी काय लागेल, .exe असेल तर तुम्हाला कोणती ऑपरेटिंग सिस्टीम लागेल, तुम्हाला जर त्या फाईलला एक्झिक्यूट करायचं असेल तर विंडोज OS लागेल. तसे खूप एक्झिक्यूट, जसं की .c येतो, C सोर्स फाईल म्हणजे की व्हिज्युअल स्टुडिओ कोड किंवा कोड ब्लॉक्स असे सॉफ्टवेअर तुम्हाला त्याला ओपन करण्यासाठी लागेल किंवा एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला लागेल, कंपाईल करण्यासाठी लागेल. समजलं इथपर्यंत, आलं आहे ना. आता मेन जे काम आहे आपलं काय, अल्गोरिदम काय असतो हे समजणं. तर अल्गोरिदम काय असतो हे मी नोट्समध्ये लिहिलेलं आहे, पण मेन तुम्ही अल्गोरिदम असं समजा, मी तुम्हाला सांगतो अल्गोरिदम काय. अल्गोरिदम असं समजा की स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन, काय ज्या पण स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन राहते. जसं की समजा की आता आपल्याला चहा बनवायचा आहे, काय बनायचं, चहा बनवायचं. तर चहा बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय घेतो, एक कोणतं पण भांडं घेतो. काय घेतो, भांडं घेतो. त्याच्यामध्ये काय करेल मी, पाणी टाकेल. पाणी टाकल्यानंतर काय करेल मी,
इथं त्याला गरम करेल. गरम केल्यानंतर काय करेल मी, त्याच्यासोबत जे पण आपल्याला साखर वगैरे टाकायचे ते किंवा आपली चायपत्ती वगैरे जे टाकायचे ते या गोष्टी काय करेल त्याच्यामध्ये टाकेल. त्याच्यानंतर काय दूध वगैरे टाकेल. दूध वगैरे नंतर काय गरम करेल थोड्या वेळ, आणि गरम झाल्यानंतर काय तुम्हाला एक स्पेशल चहा मिळून जाईल. तर या काय झाल्या स्टेप झाल्या ना, की एक याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, अशा काय झाले स्टेप झाल्या. तसंच प्रोग्रामिंग मध्ये पण आपल्याला जर एखादा प्रोग्राम लिहायचा असेल तर तिथं काय राहतात स्टेप बाय स्टेप्स इन्स्ट्रक्शन असतात, स्टेप्स असतात. त्याला काय म्हणतो आपण अल्गोरिदम म्हणतो. म्हणजे की जसं की समजा की पहिल्या सगळ्यात आधी काय करू आपण, 2 नंबर घेऊ ए आणि बी. या 2 नंबरमध्ये 2 व्हॅल्यू, जसं 10 आणि 20 काय दोन व्हॅल्यू, 2 व्हेरिएबल घेतले. व्हेरिएबल काय तुम्हाला सांगाल पुढे. ए आणि बी काय हे दोन, याच्यामध्ये 2 नंबर झाले 10 आणि 20. 2 मी काय केलं 10 अधिक 20. 10 अधिक 20 काय होईल आपलं, हे काय झाली 2 नंबरला मला ऍड करायचं म्हणजे काय ऑब्व्हियसली एक ऑपरेटर लागेल. आणि मी यांना काय केलं, यांचा जो पण रिझल्ट येईल तो काय केला सी मध्ये रिझल्ट स्टोअर केला, जसं की 30. आणि या सी ला काय करेल मी प्रिंट करून देईल. काय करेल प्रिंट करेल. तर ह्या सगळ्या काय स्टेप्स आहे, कोणतेही काम करण्याच्या स्टेप्स आपल्याला माहित असतं, त्याला काय म्हणतो अल्गोरिदम आपण म्हणतो. जसं की इथं मी लिहिलं की आपल्याला का चहा बनवायचा, तर आपण काय केलं एक एक स्टेप्स लिहित गेलो. या स्टेप बाय स्टेपलाच काय म्हणतो आपण अल्गोरिदम म्हणतो. काय म्हणतो अल्गोरिदम म्हणतो. आणि इथं तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे सर्व, ते एकदा वाचून घेऊ आपण, कारण आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये सगळ्या गोष्टी काय इंग्लिशमध्येच बोलायच्या असतात. काय अल्गोरिदम काय, अल्गोरिदम काय, अल्गोरिदम इज अ स्टेप बाय स्टेप सेट ऑफ इन्स्ट्रक्शन डिझाइन टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क टू सॉल्व पर्टिक्युलर प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण जे पण स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतो, स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन परफॉर्म करतो, त्याला काय म्हटलं जातं अल्गोरिदम म्हटलं जातं. आणि इन कम्प्युटर सायन्स अल्गोरिदम आर फंडामेंटल फॉर अ प्रोग्रामिंग गायडिंग कम्प्युटर टू एक्झिक्यूट टास्क एफिशियंटली अँड अॅक्युरेटली. आणि हे जसं की स्टार्ट टेक 2 नंबर ॲज इनपुट, ए आणि बी ला काय केलं 2 नंबर इनपुट घेतलं, त्यांची ऍडिशन परफॉर्म केली आणि आउटपुट सम मध्ये रिझल्ट केला आणि एंड केलं. हे काय, हे सगळे काय की 2 नंबरला ऍडिशन करण्याच्या जे स्टेप्स आहे, जे एक्झिक्युशन आहे स्टेप्स आपण लिहितो ना, तर सगळ्यात पहिले स्टार्ट करू प्रोग्रामला. नंतर काय करू 2 नंबर घेऊ, 2 नंबरचं ऍडिशन परफॉर्म करू. नंतर त्या ज्याच्यामध्ये आपण असाइन केलं जसं सम मध्ये, तर समला काय केलं प्रिंट केलं आणि नंतर प्रोग्राम काय झाला एंड झाला. तर हे काय 2 नंबरला ऍड करायचं, हे काय झालं आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट. आणि त्या प्रॉब्लेम स्टेप्सला सॉल्व्ह करण्यासाठी ज्या आपण स्टेप्स लिहिलेल्या आहे, ज्या आपण स्टेप्स लिहिलेल्या आहे, ज्या आपण काय असं समजा की इंग्लिश वर्ड मध्ये ज्या स्टेप्स लिहिलेल्या राहतात त्याला काय म्हणतो आपण अल्गोरिदम म्हणतो. आलं ना. मेन जे काम आता आहे हे सर्व झालं. सिंटॅक्स म्हणजे काय रूल्स आहे, कोणते प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिण्याचे रूल्स आहे. जसं की सी लँग्वेज आहे, तर सी लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रिंट यूज करून चालेल का, जे पायथॉनमध्ये यूज करता नाही. इथं तुम्हाला लिहायचं असेल, एखादी गोष्ट आउटपुटमध्ये दाखवायची असेल तर तुम्हाला काय यूज करायला लागेल, प्रिंटेपच यूज करायला लागेल. का प्रिंटेप यूज करायला लागेल, कारण कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप करत असताना अशा खूप साऱ्या गोष्टी आहे जे इनबिल्ट फंक्शन आपले प्रोव्हाइड होऊनच लँग्वेज ही तयार केली जाते. जर सर्व गोष्टी जर लिहित बसलं तर ऑब्व्हियसली लाईन ऑफ कोड काय होईल, जास्त होईल. लाईन ऑफ कोड जास्त झालं म्हणजे काय प्रोग्रामिंग लँग्वेज ही किचकट बनून जाते. आणि त्याला सिंपल करण्यासाठी काय केलं जातं, इनबिल्ट फंक्शन बनवलं जातं. जसं पायथन खूप लोकांना सोपं वाटतं का, की त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी काय इनबिल्ट फंक्शनलिटीज लायब्ररीज आहे. आणि त्या लायब्ररीमध्ये यूज म्हणजे त्या लायब्ररी लिहिण्यासाठी पण कोण यूज केलं गेलं, सी लँग्वेजेस यूज केली गेली. आणि म्हणून सी लँग्वेज सगळ्यात बेसिक लँग्वेज मानली जाते आणि याचा यूज खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तर प्रिंटेप हॅलो वर्ड, ते हॅलो वर्ड काय होईल आउटस्क्रिप्टनं जसं तसं दाखवलं जातं. याचं लिहिण्याचं तरी म्हणजे मेथड काय याची, प्रिंटेप डबल कोट्स मध्ये काय लिहिलं हॅलो आणि वर्ड, हे काय डायरेक्टली आपल्याला आउटपुट स्क्रीनवर दिसेल. कंपायलरचा रोल मी सांगितलं की जो काय करेल मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करेल. आतापर्यंत जेवढं शिकवलं ह्या गोष्टी काय बेसिक आहे, ह्या तुम्हाला माहित पाहिजे म्हणून मी एकदा सांगून दिलेलं आहे. मेन जे आपलं काम आहे ते म्हणजे ऍक्च्युअल प्रोग्रामिंग कसं करायचं. आता प्रोग्रामिंग करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागेल किंवा एक असं समजतील की एडिटर इन्स्टॉल करावं लागेल, ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता ती लँग्वेज व्यवस्थितपणे लिहू शकता. ती लँग्वेज तुम्ही काय करू शकता, सर्व गोष्टी प्रॉपर वे मध्ये लिहू शकता, इंग्लिशमध्ये लिहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल की ज्या लँग्वेजचं सिंटॅक्स आहे त्या प्रत्येक लँग्वेजसाठी काय डिझाईन केलं, एक कंपायलर डिझाईन केलं. आणि त्या कंपायलर सोबतच नवीन फीचर जसे ऍड होत गेले त्याच्यासाठी काय डिझाईन करण्यात गेले, टेक्स्ट एडिटर डिझाईन करण्यात गेले. तर आता आपण जे एडिटर वापरणार आहे ते कोणतं एडिटर वापरणार आहे, कोड ब्लॉक्स एडिटर वापरणार आहे. वेगवेगळे व्हीएस कोड मध्ये पण तुम्ही वापरू शकता, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जीसीसी वगैरे सेटअप करू शकता. पण हे जे आता आपण यूज करणार आहे हे सेटअप काय थोडंसं इझी आहे आणि इनिशियल बिगनर लेवलला हे गोष्टी वापरणं खूप गरजेचं आहे. तुम्ही खूप जास्त पटकन इन्स्टॉल करून आणि लगेच आपलं काम एक्झिक्यूट करू शकता. तर तुम्हाला काय वापरायचं, कोड ब्लॉक्स आपल्याला वापरायचे. पण हे कोड ब्लॉक्स आणि व्हीएस कोड हे वगैरे काय आहे, तर हे आहे आपलं आयडी म्हणजे काय, आयडी काय असतं आणि आयडीनी काय इझियर झालं हे सर्व गोष्टी. आणि आयडीचं सेटअप कसं करायचं आहे आणि मॅक वगैरेवर, मॅक तर माझ्या ऑपरेटिंग सिस्टीम नाही पण विंडोचं मी सगळ्यांना सांगून देणार आहे. तर आपण काय करू, सगळ्यात पहिलं की आयडी काय राहतं हे एकदा समजून घेऊ आणि लगेच कोड ब्लॉकचं इन्स्टॉलेशन करून तुम्हाला मी पहिला सीचा प्रोग्राम पण लगेच सांगणार आहे. तर आयडी काय, आयडी समजा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. काय इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, हे काय करतं टूल्स
प्रोव्हाइड करतं, जे असे म्हणजे की ज्यांनी आपली प्रोग्रामिंग काय होईल जास्त फास्ट होईल आणि आपल्याला एरर पण लवकर डिटेक्ट होतील. यासाठी काय बनलेले वेगवेगळे आयडी बनलेले. आयडी काय इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट, असं इन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इंटिग्रेट केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपलं काय होईल काम हे फास्ट होईल प्रोग्रामिंग करण्याचं. कारण की टेक्स्ट एडिटरवर नॉर्मल प्रोग्राम जर टाईप करत बसलो तिथं काय होतं, एरर आपल्याला डायरेक्टली रन टाइमलाच डिटेक्ट केलं जातं. पण VS कोड ज्याने याआधी कोणी यूज केला असेल त्याच्यामध्ये बघा लगेच ऑटो सजेस्ट एरर रेड गोष्टी तुम्हाला तिथे दाखवल्या जातात. त्याच्यानंतर काय कोर कॉम्पोनेंट म्हणजे की याच्यामध्ये काय असतं, कोड एडिटर असतं, दुसरं म्हणजे कंपायलर असतं, डिबगर असतं आणि बिल्ट इन ऑटोमेशन काय असतं, बिल्ट इन ऑटोमेशन टूल्स यामध्ये असतात. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जे पण एरर आहे, जे पण आपलं एरर आलेलं आहे ते एरर काय होतं की कंपाईल होण्याच्या आधीच तुम्हाला ऑटो सजेस्ट केलं जातं की हा सिंटॅक्स काय केलेला तुम्ही रॉंग लिहिलेला आहे, रेड फॉर्म मध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात होते. मोस्टली VS कोड मध्ये या गोष्टी खूप जास्त इम्प्रूव्ह झालेल्या आहे. बाकीचे जे जुने कंपायलर आहे त्यांच्यामध्ये थोड्याशा गोष्टी कमी आहे. VS कोड मध्ये मोस्टली तुम्ही बघशाल की ऑटो सजेस्ट करून एरर वगैरे सर्व डिटेक्ट केले जातात आणि तुम्ही जेव्हा लिहित असताना तेव्हाच लगेच इनबिल्ट सर्व गोष्टी सजेस्ट केल्या जातात आणि त्यामुळे काय होतं की तुमचे एरर येण्याचे चान्सेस तिथं कमी होतात. म्हणून कॉलेजमध्ये काय केलं जातं, नोटपॅडवर तुम्हाला प्रोग्राम टाईप करायला लागतात किंवा कोड ब्लॉक्सवर तुम्हाला टाईप करायला लागतात तिथं किंवा असे जुने जे सॉफ्टवेअर आहे टर्बोसी वगैरे यावर या गोष्टी लवकर कळत नाही. C लँग्वेजसाठी टर्बोसी पण वापरायचे, पण आता मोस्टली आपण कोड ब्लॉक्स आपण यूज करणार आहे. फंक्शनॅलिटी बघितली तर याची काय सगळ्या गोष्टी सेंट्रलाइज आहे. कोडिंग टेस्टिंग डिबगिंग इथं होऊ शकते, वर्कफ्लो इफिशियंट होऊ शकतो. बेनिफिट्स म्हणजे की डेव्हलपरची प्रोडक्टिव्हिटी जास्त वाढली, जसे एरर लगेच कळायला लागले. त्याच्यामुळे काय पूर्ण प्रोग्राम लिहिल्यानंतर एरर काढायला किती टाइम लागतो, त्याच्यामुळे टाइम वेस्ट होऊ शकतो आपला. पण डेव्हलपरला आधीच सर्व गोष्टी कळून गेला तर काय होऊन जाईल, त्याची इफिशियन्सी प्रोडक्टिव्हिटी वाढेल. स्विचिंग टूल्स अँड स्ट्रीमिंग टास्क म्हणजे की तो जास्त कशावर लिहिण्यापेक्षा दुसऱ्या गोष्टीवर काय करू शकतो जास्त काय करू शकतो, असं समजा की फोकस ज्या गोष्टी कळेल जिथून काय मिळेल आपल्याला, जिथं ऍक्च्युअल मध्ये गरजेचं आहे, जिथं ऍक्च्युअल मध्ये तेवढा टाइम देण्याचा गरजेचं आहे तिथं तो इन्व्हेस्ट करेल, ना की लाईन ऑफ कोडस लिहिण्यामध्येच तो बेस्ट ठरेल. जसं की पॉप्युलर आयडियाज इन्क्लुडिंग व्हिज्युअल स्टुडिओ, इक्लिप्स झालं, इंटेलिजंट आयडिया झालं आणि पायचाम झालं, असे खूप सारे आयडिया यूज होतात. आता मेन आपल्याला जे यूज करायचं ते काय आपलं कोड ब्लॉक्स आपल्याला सेटअप करायचे. काय करायचं, कोड सेटअप करायचे. इथं मी लिहिलेलं आहे सर्व गोष्टी ज्या आतापर्यंत मी जेवढं बोललेले त्या सर्व गोष्टी आपल्या इथं सेटअप झालेल्या आहे. तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. सगळ्यात पहिलं आपण काय करू, विंडोजला काय करू इथं की कोड ब्लॉक्सला आपण डाउनलोड केलं. तुम्हाला काय करायचं, फक्त इथं जायचंय, कोड ब्लॉक्स म्हणून सर्च करायचंय. कोड ब्लॉक्स गेले तुम्ही की सगळ्यात पहिली वेबसाईट येईल डाउनलोड्स कोड ब्लॉक्स. आता तुमची जी पण ऑपरेटिंग सिस्टम आहे त्या ऑपरेटिंग सिस्टमच्या नुसार तुम्हाला काय करायचं ते सॉफ्टवेअर आपल्याला डाउनलोड करायचं. तर मी काय केलं, डाउनलोड्स कोड ब्लॉक्स हे केल्यानंतर काय येईल माहिती का, डाउनलोड द बायनरी रिलीज, याच्यावर काय करायचंय तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथं आपले विंडोज आणि इथं बघा मायक्रोसॉफ्ट विंडोज 64 बिट येईल. तर याच्यामध्ये काय करायचं माहिती का, setup.exe नावाची जी पण फाईल राहील ना त्याला काय करायचं तुम्ही डाउनलोड इथे करून घ्यायचं. आणि एकदा ती फाईल डाउनलोड झाली की इथं ओपन होईल आणि इथे येईल युअर डाउनलोड विल बी स्टार्ट शॉर्टली. तर हे डाउनलोड काय होईल आपलं स्टार्ट होईल. आणि डाउनलोड स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट काय करायचंय की तुमच्या डाउनलोडच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन बघशाल तर इथं बघा इथं डाउनलोड स्टार्ट होऊन जाईल. आणि जसं हे पूर्ण डाउनलोड होऊन जाईल, डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला मी सांगतो. तर इथं बघा याच्या आधी मी एकदा डाउनलोड केलेलं ते ओपन करून दाखवतो, ते मागचं डाउनलोड होत राहील. इथं काय करायचं, डू यू वॉन्ट टू अलाउ ॲप फ्रॉम अनलॉक पब्लिशर टू मेक चेंजेस ऑन युअर डिव्हाइसेस. तर काय करायचं, येस करून द्यायचं. इथं येस केल्यानंतर इथं काय येईल, तर ऑलरेडी माझ्या सिस्टीममध्ये त्या गोष्टी आहे तर मला करण्याची गरज आहे का, इथं मी स्टॉप करून देतो याला. तुम्ही माझ्या सिस्टीममध्ये आहे तर मी कशाला परत डाउनलोड करू. झालं, इथं काय झालं, जेव्हा येईल तेव्हा नेक्स्ट करत जायचं. आय ॲग्री, नेक्स्ट, या गोष्टी इन्स्टॉल वगैरे हा पाथ वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचा. इन्स्टॉल करून दिलं की तुमचं काही नेक्स्ट इन्स्टॉल होऊन जाईल आणि फिनिश ऑप्शन तुम्हाला येऊन लागेल. तर या गोष्टी आपण व्यवस्थित इन्स्टॉल करायच्या. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, ओपन करायचं. काय करायचं, त्या कोड ब्लॉक्सला ओपन करायचं. आणि हे कोड ब्लॉक्स ऑलरेडी माझ्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल आहे. तुम्हाला मी इन्स्टॉलेशन कसं करायचं ते सांगितलेलं आहे. लास्टला इन्स्टॉल नंतर एक फिनिश नावाची स्टेप येईल, ती स्टेप परफॉर्म करून तुमचं इन्स्टॉलेशन पुरं होऊन जाईल. आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतर काही अशा प्रकारची विंडो तुमची क्रिएट होईल. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथं न्यू फाईल म्हणून ऑप्शन राहतो. न्यू फाईल नंतर काय करायचं, एम्प्टी फाईल झाल्यानंतर इथे ही फाईल आधी काय करायची, सेव्ह करायची. सेव्ह तुम्ही कुठे करू शकता, जसं की मी आता काय करतो डेस्कटॉपला ही सेव्ह करतो. आणि आपलं काय फर्स्ट प्रोग्राम आहे तर काय करतो मी first.c असं काय करू, या प्रोग्रामला मी सेव्ह करतो. झाला सेव्ह झाल्यानंतर आता प्रोग्रामचं स्ट्रक्चर काय, तर सगळ्यात पहिलं ANSYने हा रूल बनवून दिला होता की न्यू
एनसी मध्ये काय की न्यू आपल्याला हेडर फाईल जी एनसी जी तुला सांगितलं मी एनसी काय करतं जे म्हणजे नवीन नवीन व्हर्जन इम्प्रूव्ह व्हर्जनमध्ये काय काय फीचर्स ऍड करणं हे कोण डिसाईड करणार त्याच्यामध्ये एनसी जी संकट. हां तर आता काय करेन मी वाईड मेन हा आपला पूर्ण प्रोग्राम लिहिल मी. वाईड मेन नंतर काय करेन मी इथं काय करेन सगळ्यात पहिले मेन फंक्शन आपलं स्टार्ट होईल आणि मेन फंक्शन नंतर काय होईल मेन फंक्शन नंतर इथं मी फक्त लिहिल प्रिंटएफ. आता मला आउटपुट काहीतरी दाखवायचं ना आउटपुट जर दाखवायचं असेल मी काय यूज करेल प्रिंटएफ. हे आपलं जे फंक्शन आहे जे काय करतं की जे मी याच्यामध्ये डबल कोट्समध्ये लिहिल जे पण मी डबल कोट्समध्ये लिहिल ते काय दिसेल तुम्हाला आउटपुट स्क्रीनवर दिसेल. काय होईल जसं की हॅलो जे के मी करून देतो काय करतो हॅलो जे के असं आपलं दिसेल. तर हॅलो जे के जेव्हा मी या प्रोग्रामला काय करेल कंपाईल करेल म्हणजे कंपाईल करण्यासाठी काय करता F9 आपण यूज करतो किंवा डिरेक्टली काय करू शकतो तुम्ही इथं बिल्ड अँड रन हा ऑप्शन दाबायचा किंवा डायरेक्टली F9 पण तुम्ही जाऊ शकता. तर बघा आउटपुट स्क्रीनवर काय दिसलं तुम्हाला हॅलो त्याच्यामधला स्पेस आणि जे के म्हणजे तो स्पेसला पण काय करतो इथं प्रिंट करायचं काम करतोय. समजलं. तर हा आपला पहिला प्रोग्राम होता. अजून वेगवेगळे प्रोग्राम आपण घेणार आहे सर्व गोष्टी एकदम प्रॉपर डिस्कस होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली आपल्या प्रोग्रामचं नाव काय होतं फर्स्ट. तर फर्स्ट डॉट ओ एक फाईल क्रिएट झाली आणि दुसरी कोणती झाली फर्स्ट डॉट EXE. आता फर्स्ट डॉट EXE म्हणजे काय आपण काय करू या फर्स्ट डॉट ओला ओपन करून बघू. जसं की नोटपॅडमध्ये मी काय केलं याला ओपन केलं तर तुम्ही बघा ही अशा फॉर्मॅटमध्ये आहे जी आपल्याला काय समजणार नाही म्हणजे ऑब्व्हियसली काय ही एक कंपाईल आपली झालेली आहे ही आपल्याला काही समजते का नाही काही समजणार नाही. आणि ही एक काय EXE फाईल आहे ही काय EXE फाईल आहे जी काय होते आपली ओपन होते आणि लगेच एक्झिट होते. आता जर मला हिला रोखून द्यायचं असेल तर इथं काय करेल मी गेट CH. तसं मी तुम्हाला उद्या सांगणार आहे गेट CH वगैरे काय ते याचा यूज करून आपण आता बघा हॅलो जे के. आता गेट CH ने काय बघितलं की जोपर्यंत मी एंटर बटन दाबत नाही कोणती पण की प्रेस करत नाही तोपर्यंत काय करतो स्क्रीनला तिथे होल्ड करून ठेवेल. काय करेल तो स्क्रीनला तिथे होल्ड करेल. जसं मी एंटर बटन दाबलं तेव्हा काय झालं आपला प्रोग्राम हा टर्मिनेट झाला. हे कशामुळे झालं आपलं गेट CH. हे गेट CH काय काम करतं असं समजा की आपल्या प्रोग्रामला म्हणजे की जोपर्यंत मी कोणती की प्रेस करत नाही तोपर्यंत स्क्रीनला होल्ड करून ठेवण्याचं काम करून करतं गेट CH. म्हणजे गेट CH काय डिनोट करतं प्रोग्रामचं एक्झिक्युशन इथे स्टॉप करा असं डिनोट करण्याचं काम करतं. असं उद्या मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल गेट CH काय आहे ते. आज आपण एवढंच घेऊ आणि बाकीचं आपलं जेवढं आहे ते काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. आपल्या मराठी मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि या पेजला फॉलो करा. इंस्टाग्रामवर आपण छोट्या छोट्या फॉर्ममध्ये रीलच्या फॉर्ममध्ये कंटेंट आपण इथे आणणार आहोत. तसंच तुम्ही लिंक्डइनवर पण मला टॅग करू शकता तुमची डेली जर्नी आतापासूनच शेअर करू शकता आणि मी तिथे जाऊन तुम्हाला रिप्लाय जरूर करेल. त्यासोबत आपला दुसरा चॅनल आहे ज्याच्यावर मी फक्त कॉलेजचे कंटेंट टाकतो. युनिव्हर्सिटी लेवलचा जो सिलेबस आहे त्यावर आपण मेनली फोकस करणार आहे. तो कोणता आपला JK कोडिंग पाठशाला. तर या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर आजच्या दिवस एवढंच. नंतर आपण काय करू पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित पुढच्या गोष्टी जे प्रोग्राम ऍक्च्युअल आपल्याला समजायचे गेट CH हे सर्व गोष्टी वेगळे ॲडिशन नंबर वेगवेगळे प्रोग्राम आपण डिस्कस करू. कंट्रोल फ्लो स्टेटमेंट लूप वगैरे सर्व गोष्टी आपल्या हळूहळू आता येत राहतील. तर आजच्या दिवस इतकंच. उद्या भेटू आपण एक नवीन लेक्चर म्हणजे. थँक्यू.